आणि यानंतर बातमी नागपूरमधून आहे, सविस्तर पाहूया। एक संतापजनक प्रकार समोर आलाय। पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून टवाळखोरांच्या जमावानं पेट्रोल पंप चालक आणि महिलेला धक्काबुक्की केली, दमदाटी केली। एवढंच नाही तर या महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास भाग पाडलं। त्यानंतर दहशत पसरावी या उद्देशानं या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरलही केला। 18 डिसेंबरचा हा प्रकार आहे। नागपूर हिंगणा रोडवर इलेक्ट्रिक झोन परिसरामध्ये पंपचालक महिलेला 2 तरुण पंपावरती विनाकारण भटकताना दिसले। त्यांनी या तरुणांना हटकलं आणि त्यावरून वाद झाला। हे तरुण आणखी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पंपावर घेऊन आले। त्यांनी रात्री 10च्या सुमाराला पंपावर तुफान गोंधळ घातला। या भागात आमचीच दादागिरी चालते असं सांगत माफी मागायला लावली। मात्र एवढ्यावर या तरुणांचं समाधान झालं नाही। जमावाचं नेतृत्व करणाऱ्या राजेश मिश्रा या गुंडानं महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागायला भाग पाडलं आणि व्हिडिओ व्हायरल केला। पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांनाही अटक केली आहे। सात आठ जणांना इथे घेऊन आला आणि मग मला माफी मागायला लावली आणि माझा व्हिडिओ काढून व्हायरल केला। त्यांनी तसंच केलं, त्यांनी व्हिडिओ काढला आणि मग मी प्रसंगाची वेळ साधून मी त्यातल्या एकाचा मोबाईल धरला आणि मी तसंच पोलिसांना कंप्लेंट टाकली होती म्हणून मला त्यांच्याशी वेळ साधून घ्यायची होती। तर त्याच ह्याच्यात मी त्यातल्या एकाचा मोबाईल हिसकावून घेतला। आता हिसकावून घेतल्यानंतर तो पुढे काही करू नाही शकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।